हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे. खूपच टेस्टी गाजराचा हलवा आपण तयार करू अगदी नाममात्र दूध वापरून. अगदी थोडासा दूध वापरून तयार करू, पण खूपच टेस्टी बनून तयार होणार आहे. चला मग झटपट पाहून घेऊया कशी बनवायची. मी जास्त नाही बनवत, फक्त अर्धा किलो गाजराचा हलवा बनवते. पहिले मी चांगले सोलून घेते आणि हा पोर्शन कापून फेकून द्यायचा, म्हणजे रूट पोर्शन. आणि त्याच्यानंतर मी छान धुवून घेतले. आता आपल्याला किसून घ्यायचे, म्हणजे ग्रेट करून घ्यायचे. ग्रेट करायला मी इथे मोठा साईजचा ग्रेटर घेतले. मोठा साईजचा ग्रेटरच चांगला असते, म्हणजे गाजर हलवासाठी. आता गाजर ग्रेट करून झालेलं आहे. आता मी घेते थोडंसं ताजा नारळ. खोबरं घेतले तरी चालेल, पण ताजा नारळाची चव खूप छान असते. इथे मी अर्धाच नारळ घेते, खूप जास्त घेत नाही. आणि असा जर काढायला येत नसेल तर तुम्ही स्लाइस करून पण कापू शकता आणि त्याच्यानंतर खिसू शकता. नाहीतर तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता, काही हरकत नाही. मी असं काढून घेते आणि त्याच्यानंतर ग्रेट करून घेते. नारळ ग्रेट करून झालेला आहे. आता थोडेसे मी ड्राय फ्रुट्स घेते. इथे मी थोडे काजू, बदाम आणि मनुके घेतले फक्त. तुम्ही तुमची आवडीनुसार कोणतेही ड्राय फ्रुट्स घेऊ शकता, जे तुम्हाला आवडते, नाहीतर जे तुमच्याकडे आहेत ते. आणि आता मी थोडंसं तूप घेतले, म्हणजे गावरान तूप म्हैसाचा. आणि आता मी घालते हे ड्राय फ्रुट्स. ड्राय फ्रुट्स हलकासा भाजून घ्यावा आणि त्याच्यानंतर मी इथे घालते नारळ. जर तुम्ही खोबरं घेतलं असेल तर खोबरं भाजायची काही गरज नाहीये. दूध टाकल्यानंतरच खोबरं टाकायचं. आणि इथे ताजा आहे म्हणून मी थोडासा भाजून घेते, अगदी थोडासा, अर्धा ते 1 मिनिट. आणि त्याच्यानंतर मी इथे घालते गाजर. ग्रेट केलेला गाजर घालते. गाजर घातल्यानंतर गाजरला खूप छान आपण फ्राय करून घेऊ. थोडासा, म्हणजे 2 चिमूटभर मीठ टाकून फ्राय करून घेऊ. चिमूटभर मीठ टाकल्यावर गोड पदार्थाची चव अजूनच छान होते, म्हणजे घट्ट होते, एनहान्स होते. पहिले थोडासा मिक्स करून घेते. आणि आता इथे बघा 2 चिमूटभर मी मीठ घातले. आता परत एकदा चांगले मिक्स करू आणि झाकण लावून कुक करू. म्हणजे पहिले थोडासा मी मिक्स करून घेते, त्याच्यानंतर झाकण लावून शिजू देते. म्हणजे अगदी लो हीटवर शिजायला ठेवायचे. पाणी-विणी काही घालायचे नाहीये. अशाच गाजराच्या पाण्यातच गाजर शिजून जाईल. आता बघा मध्ये-मध्ये झाकण काढून हलवत राहायचे, म्हणजे खाली करपणार नाही. आता मी एकदा चेक करते. गाजर कमीत कमी 80% पर्यंत शिजलं पाहिजे. इथे पण थोडासा बाकी आहे, अजून पूर्णपणे शिजलेला नाहीये. तरी मी आता दूध घालते. दूध अजिबात जास्त नाही घालत, थोडंसं दूध घालते. म्हणजे गाजर भिजला पाहिजे तेवढंच दूध घालते, अजिबात जास्त नाहीये. बघा, लगभग 1.5 कप होईल एवढे मी दूध घातलं. आणि एवढंसं दुधात जर टेस्टी गाजराचा हलवा तयार करायचा असेल तर अजून काहीतरी तर घालावंच लागेल. तुमच्याकडे जर खवा असलं तर ते तुम्ही घाला नक्की. माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे आहे मलाई, म्हणजे दुधाचं शिहाई. ही मी जमा करून ठेवते, म्हणजे साचवून ठेवते फ्रीजरमध्ये. त्याच्यातून मी इथे जेवढं तुम्हाला आवडते तेवढे तुम्ही घालू शकता. मी इथे 2 चमचा 3 चमचा घातले. जास्त घालायचे असेल तर अजूनही जास्त घालू शकता. जेवढं तुम्हाला वाटतं तेवढं तुम्ही घालू शकता. आणि मलाई घातल्यावर काय होते, की खवाचं पण काम होते, म्हणजे खवासारखा पण चव येते आणि थोडंसं तूप पण निघते. आता मी घातले इथे 2 हिरवी वेलची फोडून टाकले. तुम्हाला वाटलं तर अर्धा चमचा हिरवी वेलचीचा पावडर पण घालू शकता. आणि दूध थोडंसं सुकल्यानंतर मी येथे घातली चवीपुरती साखर. साखर विरघळल्यानंतर एकदा चेक करा, जर लागत असेल तर परत थोडीशी घालून घ्या. चांगले मिक्स करू. परत एकदा थोडंसं लिक्विड होईल, तेवढे आपण सुकवून घेऊ. आता बघा एवढंसं मी सुकवून घेतले. खूप जास्त सुकवायचं नाहीये. मला खूप जास्त सुकलेला हलवा चांगला नाही लागत. थोडं ज्युसी ज्युसी चांगलं लागते, छान आवडते मला. एवढंच मी ठेवते. आता हीट बंद करते. थंड झाल्यानंतर अजून थोडासा घट्ट होईल, म्हणजे अजून थोडंसं सुकेल.
आता बघा अजून पूर्णपणे थंड झालेला नाहीये, तरी बघा खूप सुकलेला आहे आणि आता तुम्ही सर्व्ह करू शकता, नाहीतर फ्रीजमध्ये ठेवून थोडा थंड करून पण सर्व्ह करू शकता. खूपच टेस्टी गाजराचा हलवा बनवून तयार आहे मित्रांनो. अशी पद्धतीने तुम्ही अगदी नाममात्र दूध वापरून आणि थोडासा मलाई वापरून खूपच टेस्टी गाजराचा हलवा तयार करू शकता. नक्की ट्राय करून बघा मित्रांनो आणि ट्राय केल्यावर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजसाठी एवढेच मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सेफ राहा.